ब्रह्माकुमारीज ठाणे वेस्ट सेंटरच्या वतीने 8 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय मोफत समर कॅम्पचा समारोप उत्साहात झाला. वसंत विहार येथील बीके पाठशाळेत पार पडलेल्या या उपक्रमाला अनमोल विद्या मंदिर, सिंघानिया स्कूल, लोकपुरम स्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कॅम्पमध्ये मुलांना ध्यानधारणा मेडिटेशन याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले, तसेच प्रत्यक्ष अनुभवही देण्यात आला. याशिवाय ड्रॉइंग, पेंटिंग, पॉट पेंटिंग, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, लेटर टू गॉड, विजन बोर्ड तयार करणे, झुंबा डान्स, गायन आदी विविध सर्जनशील उपक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण आणि गार्डन सफारीचे आयोजनही करण्यात आले. कॅम्पनंतर जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्क येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बीके बिंदिया, बीके शमिका, बीके प्रदन्या, बीके प्रतिमा, बीके मेधा, बीके सुभाश्री, बीके संगीता, बीके हेमा, बीके मोना, बीके मुभा, बीके रुमा, बीके शारदा, बीके सनत, बीके राजीव, बीके सुभाष, बीके डॉक्टर राम तसेच इतर सेवाधारी बंधू भगिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण कॅम्प दरम्यान मुलांनी सकारात्मकतेने भरलेले वातावरण अनुभवले असून रिअल सायलन्स म्हणजेच अंतर्मनातील शांततेचा अनुभव हा या शिबिराचा विशेष ठरला. में भी झाड़ों का केयर करना चाहिए। जैसे मम्मी पापा उनका केयर करते हैं तो वो बहुत अच्छे बन जाते हैं, तो झाड़ों को का केयर अगर वो करेंगे तो झाड़ भी तो अच्छे बन जाएंगे। और आज बच्चों में एक बात हम चारों ओर देखते हैं, अकेलापन बहुत आ रहा है, क्योंकि हर घर में एक बच्चा या दो बच्चे होते और उनमें अकेलापन बहुत तकलीफ दे रहा है। कई बच्चे इसका एक उपाय ढूंढते हैं, वो है कि पालतू जानवर पालते हैं। तो वैसे ही झाड़ को क्यों नहीं पाल सकते, क्योंकि झाड़ भी तो एक सजीव शक्ति है, क्योंकि झाड़ के साथ हम भावना का आदान प्रदान कर सकते हैं। हमारी भावनाओं को हमारे झाड़ समझते हैं और इसलिए इन बच्चों के अंदर वो कुदरत के प्रति नजदीकियां बढ़े और वो कुदरत के प्रति अवेयर हो जाए कि ये कुदरत हमारी है, माँ है, और इस प्रकार ये संदेश चारों ओर पहुँच जाए। इसलिए हम ये वसंत विहार में कर रहे हैं। थोड़े दिन पहले हमने श्रीनगर में किया, अब थोड़े दिन बाद हम नौपाड़ा में हरिनिवास सर्कल के पास जय भगवान हॉल में करेंगे, दत्ता साळवी गार्डन है वहाँ करेंगे। तो ऐसे ये कारवां चलता रहेगा। अच्छा, मेरा नाम है मीरा वाघमारे और मेरा लड़का अभी 5th स्टैंडर्ड में है। और जो इन्होंने प्रोग्राम रखा है यहाँ पे बच्चों को कुदरत के बारे में जो अवेयरनेस मिल रही है वो हमें देख के भी बहुत अच्छा लगा कि ये इतना अच्छा गार्डन है, यहाँ पे सब पेड़ पौधे हैं, तो बच्चों को भी कुदरत के साथ में पता चले कि कैसा कुदरत की वजह से यहाँ पे बहुत ठंड भी है, तो इतनी गर्मी में यहाँ पेड़ के नीचे बैठे और हमें ठंड लग रही है। मतलब ये कुदरत का चमत्कार है, तो ये बच्चों को अवेयरनेस बहुत अच्छा लगा। किती दिवसापासून तुम्ही हे काम करतात? आता आजपासून एक दोन दिवस. अच्छा, त्या ह्याच्यात वृक्षारोपण करून तुम्हाला काय कसा वाटला, काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला? खूप छान वाटले, खूप मस्त आणि खूप पौधा आहे, खूप चांगलं फुलं आहे, ओके, खूप सगळे वेगळे झाडं आहेत, खूप मस्त गार्डन. झाड लावलं तर काय फायदा होईल? आपल्याला ऑक्सिजन भेटेल, अजून झाड मोठं होईल, ऑक्सिजन भेटेल, फूल भेटेल. ओके. माझे नाव यश रमेश देशमाने, मी आता 6वीचा विद्यार्थी. हां, कॅम्प कसा वाटला तुला? कॅम्प खूपच छान वाटला, पण त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. काय आवडलं त्यातलं? त्याच्यातून मला डान्समध्ये इंटरेस्ट नव्हता, बरं. पण मोना दीदीने डान्स शिकवला म्हणून मला तो डान्स खूप आवडला. Very म्हणून मी रोजच डान्स करणार. अजून काय आवडलं? अजून कुठली ऍक्टिव्हिटी आवडली? ड्रॉइंग, ट्री प्लांटिंग आवडली. त्याच्यामध्ये आधी मला मातीत हात घालायला आवडत नव्हता. हां, पण मी मातीत हात घालून मला हे करायला, झाडांना पण आपली केअर करायला पाहिजे. त्याची मी केअर केली तर मला वाटलं तो पण आपल्यासारखंच जीवन जगू शकतो. अच्छा. म्हणून मी आता रोज ट्री प्लांटिंगला पाणी टाकणार आणि सीड्स किमान 2 तरी झाड टाकणार आहेत. वा वा वा. आणि इतरांना पण सांगशील? मेडिटेशन मध्ये मला ध्यान करायला आवडत नव्हतं, तरी मी 2 मिनिटं तरी मला जमत नव्हतं, पण मी 1 मिनिटाचा प्रयत्न केला. पण आता तर मी 5 मिनिटं का 10 मिनिटं करणार. कॉन्सन्ट्रेशन होतंय. अभ्यासात पण तुला उपयोग होईल ना याचा. तू इतरांना सांगशील, आई बाबांना घेऊन येशील सेंटरवर, ब्रह्माकुमारी सेंटरवर. काय काय आवडलं अजून ड्रॉइंग करायला. मला ड्रॉइंग आवडत नव्हती, पण मला करायला लागलेच एकदम जास्त ड्रॉइंग. आणि दीदी लोकांचा अनुभव सांग. बिंदिया दीदी
विंध्या दिदी म्हणे त्यांचं मेडिटेशन मला खूपच आवडलं. हां, त्यांनी सांगतं ते आवडलं. आणि बाकी काय आवडलं ओव्हरऑल सगळं?